दिनांक 8 गुरुवार दिनांक 8/5/2025. आपले सगळे लोक जमल्यावर आता जो आपल्याला सप्त्याची चर्चा करायची, तोपर्यंत एक विषय सांगते. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेच्या किंवा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये अशी एक चर्चा केली. अर्जुनाने प्रश्न विचारला की जेव्हा सगळी भक्ती सगळीकडे आहे जगात, सगळे देव आहेत, सगळी भक्ती आहे, कुलदेवांपासून जी भक्ती सुरू होते ते अनंत देव जगामध्ये आहे. हल्ली लोक चर्चा करतात याची. आता सुशिक्षित जास्त मनुष्यांना ही शंका आहे आणि ती बरोबर आहे, चुकीची नाही, की एवढे देव भारतात कसे काय आले, कुठून? आणि प्रत्येक घराण्याचे कुलदैवत वेगळे आहे, त्यांची इष्टदैवत वेगळे आहे, त्यांची आवडती दैवत वेगळे आहे. एवढे देव आले कुठून आणि कशासाठी? तो प्रश्न आहे मोठा. संशोधक पुढे पुढे चाललेले आहेत आणि इतके देवांची पूजा कोण करणार असा पण एक प्रश्न आहे. आता लग्न झालेली नवीन मुलं काय देव घेण्याच्या भानगडीत पडत नाही. नंतर जेव्हा त्यांना मूल होत नाहीत तेव्हा ते आमच्याकडेच येतात आणि मग त्यांना आम्ही सांगतो की घरामध्ये काय करा, कुलदैवत आणा आणि मग तिथून त्यांच्या संसाराला खरी सुरुवात. ही माहिती पाहिजे. आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या सर्व लोकांना आपलं कुलदैवत म्हणजे काय हे प्रथम माहिती पाहिजे. म्हणजे आपले आजोबा कोण, त्यांचं नाव काय, मला म्हणलं माहिती नाही. दॅट इज व्हेरी सॅड. व्हेरी सॅड. आजोबांचं नाव माहिती नाही, मग कसं काय करावं? पण आहे आता तसं चाललेलं आहे. काही माहीत नाही मला. आणि हा सर्वस्वी त्यांचा दोष नाही, हा पालकांचा दोष आहे, सर्वांचा दोष आहे, वातावरणाचा दोष आहे, शिक्षणाचा दोष आहे. हे सगळे दोष आता आहेत. आज आहे की नाही म्हणजे कालचं बोललो. या दोषांमुळे मनुष्य जास्तीत जास्त खाली 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 आणि शेवटी मनुष्याजवळ काही उरत नाही शेवटी. आणि शिवाय हे कलियुग आहे, घोर कलियुग याला म्हणायचं. आता जे चालू झालंय ना काल परवापासून, हे आता चालू झालं. आता हा क्षण, ही पत्रिका भारताची आणि हे बाकीचं खूप डेंजर आहे आता सध्या. भारताच्या पत्रिकेत पण सगळं अवघड आहे. खूप ग्रह, नाशाचे ग्रह आहेत सगळे. फारच अवघड आहे. आणि इतर देशांचे पण तसेच आहे. काल त्याची ठेणगी पडली. आपण म्हटल्याप्रमाणे झालं. जागरूक राहायचं, काम चालू ठेवायचं आणि सतत प्रार्थना चालू ठेवायची. अवघड आहे ती. तसं झालं आता पाकिस्तान पण म्हणायला लागला आम्ही आता करतो. आता सुरुवात झाली आणि आता बातमी दाखवली चीनचे मुख्यमंत्री तिथं आले, पंतप्रधान. चीन कधी होता का आपल्या बाजूने? चीन कधीच नाही आपल्या बाजूने. आणि ते जर मैत्री करत असतील तर तो धोका आहे. मी आता सांगतो त्याला, कारण ते कधीच मैत्री करू शकत नाही भारताशी. मागे पण त्यांनी असा धोका दिला. मैत्री म्हणले, मैत्री केली असं दाखवलं आणि नंतर स्वारी केली. ठीक आहे, आपल्यापेक्षा मोदीजी हुशार आहेत त्यामुळे त्या प्रश्न नाही, ते काही इतक्यात फसायचे नाही. तेव्हा भगवद्गीता ही निर्माण केव्हा झाली? भगवद्गीतेच्या काळी हाच प्रसंग होता, बरोबर हाच, की शत्रू लढाईला दरवाजात आलेले अर्जुन उभा आहे. भगवान श्रीकृष्ण सांगायला उत्सुक आहे की आता तू कसं, आवडतंय ना तुम्हाला थोडा वेळ, आता तू कसं लढ अर्जुना, काय कर हे होतं. तर अर्जुन उठला खाली बसला रथाच्या. हे काय म्हणजे मी आता तुम्हाला इथे सांगायला बसले प्रवचन आणि तुम्ही उठून बाहेर जाऊन बसला, कसं काय? म्हणजे विचित्र वाटलंय. भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं की कसं काय असं मी एवढं सांगायला बसलो याला ज्ञानाचं आणि हा कसं काय उठून म्हणजे तिरस्कार केल्यासारखं केलंय. त्यांना एवढं आश्चर्य वाटलं की
शिक्षक आहे, फळ्यावर शिकवतोय आणि विद्यार्थ्यांनी उठून जाऊन रुसून बसायचं असं ते झालं. तेव्हा मग त्यांना आश्चर्य वाटलं, का अरे काय? तो म्हणला नाही, समोर कोण कोण दिसतंय? म्हणले माझे बंधू आहेत, माझे मित्र आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझे गुरु आहेत आणि मी त्यांना मारू शकत नाही. दॅट्स ऑल. असं सांगता क्षणी भगवान कृष्णांना पण आश्चर्य वाटलं. म्हणाले, अर्जुना, आयुष्यभर ज्यांनी तुझ्याशी वैर केलं, आयुष्यभर तुला पाण्यात पाहिलं, पाण्यात सुद्धा पोहताना तुला विष टाकलं, अशी माणसं समोर असताना तू मारायला तयार होत नाहीस. दॅट इज कॉल्ड माया. ही मायेची व्याख्या आहे की माझं किती का कोणी वाईट करेना पण तो माझा भाऊ आहे ना शेवटी. दॅट इज दॅट. कळलं तुम्हाला? सावत्र असो चुलत असो नाही तर मानलेला पण नाही ना, तो भाऊ आहे ना शेवटी. शेवटी म्हणजे कुठंतरी भावाचंच नातं आहे. किती का मारे ना, माझा कोण लागतो? भाऊ. असं मनुष्य म्हणतो. कोणता मनुष्य म्हणतो? मायेत वेडा झालेला मनुष्य म्हणतो. आणि आपण सगळे कोण आहोत? मायेतलेच वेडे आहोत आपण. अजून काही छान नाही झाले. थोडं थोडं प्रयत्न करतोय छान. इतके नाही वेडे पण आहोत. वेडे आहोत ना? खात्री नाही करत. कळलं तुम्हाला काय? तर आपण सुद्धा मारू शकणार नाही म्हणलं तरी. नाही ना, मी मारे बाईक ठार. आपलं ज्ञान ते सक्सेस. विरोधाला विरोध नाही करत आपण, अन्यायाला विरोध. भगवंतांनी काय केलं? विरोधाला विरोध नाही केला, कधीच नाही केला. तो हा काय वाईट बोलायचा? तो शिशुपाल किती वाईट बोलायचा. भर दरबारात भगवान श्रीकृष्ण आले की ह्यानी बोलायचं, आला गवळी, आला चोर. त्याची ती डिग्री आहे का मला सांगा. पण हे त्यांनी 100 अपराध बरेपर्यंत ऐकून घेतलं. याला म्हणतात श्रीकृष्ण. आपण 100 पण भरून नाही देत, आपण 2-3 झाले गेले. भगवान श्रीकृष्ण हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते सहनशील आहे. भगवान श्रीकृष्णांच्या देहबोलीतून पण कितीतरी आपल्याला शिकता येईल. नुसती देहबोली आहे, बाकीचं ज्ञान सगळ्यात आदर्श ना, सर्वात आदर्श. भगवान श्रीकृष्णांच्या देहबोलीतून हे शिकता येतं की कितीतरी शिव्या दिल्या तरी बोलले नाही, काहीच नाही केलं, जाऊन आपल्या आसनावर बसले. का? एक आहे सहनशीलता. त्यांनी उगीच गीता दुसऱ्याला सांगायची म्हणजे नुसतंच सांगायचं नसतं काय. आपल्या ठिकाणी जेव्हा ते येतं तेव्हा तो मनुष्य अधिकारी ठरतो दुसऱ्यांना सांगण्याचा. आपल्या ठिकाणी आलं नाही तर दुसऱ्यांना काय सांग. पीक उगवलंच नाही शेतात म्हटलं ज्वारी खंडीभर आली, चला. पीक उगवलं पाहिजे, त्यासाठी शेत नीट जतन केलं पाहिजे, त्याला पाणी वेळच्या वेळेत, ज्ञान नावाचं पाणी त्याला बसलं पाहिजे. तसं मनुष्य अडाणी आहे. कोणत्या बाबतीत? या बाबतीत. मी आता आपल्या सप्ताहाचाच विषय काढायचा आहे पण एक थोडा वेळ सांगते. मनुष्य अडाणी. अडाणी कशात? वैचारिक बाबतीत. बाकी सगळे डिग्री आहेत, नोकऱ्या आहेत, सगळे. किती हजार पगार? 70,000 पगार आहे. किती हजार? लगेच त्यांना देणगी मागू नका. पगार तृप्त आहे, चांगलं आहे. तसंच पाहिजे. पण घरी कसं आहे? घरी म्हणजे स्वतः कसे आहे? असमाधान. पगार किती आहे? पण असमाधान. दॅट इज द पॉइंट. मनुष्याला किती आहे म्हणण्यापेक्षा तो समाधानी आहे का? एकच प्रश्न. आणि तो कशाने समाधानी होईल? काय का माणसं गडगंज असतं सगळं. मुलं नोकरीला, फॉरेनला, हल्ली पूर्वी नसायचं पण हल्ली. मुलं कुठे आहेत? 2 सुरेख मुलं आहेत आम्हाला, त्यांच्या बायका होत्या. ते सगळे कुठे आहेत? नोकरीला गेले.
नाही ते फॉरेन. तुम्ही इथं काय करता? म्हणजे मी एकटा इथे जातो. म्हणजे समाधान आहे पण लगेच मोडतंय पुढे गेलं. बरोबर? म्हणजे समाधान इज इक्वल टू समाधान नाही. हल्ली सगळीकडे तसंच आहे, पण घरटी तसंच आहे. घरटी तसंच. म्हणून शिक्षण शिकवताना आता ही वेळ आली की मुलांना शिक्षण शिकवताना तो जाऊनच राहणार नाही याचीच काळजी घेतली पाहिजे पहिली, असं मला वाटतं. बरोबर आहे ना? तो जाऊन तिकडेच राहू नये. आता आपल्या दळवीताई आणि आपण परत आले. आले की नाही? आले की आता आले नाहीत ते. मग परवा आले ते, पण मला वाटलं नाही परत जाणार आहे ते. काय माहिती नाही पण आले. तेव्हा मनुष्य कधी हतबल होतो. त्याला काही उपाय मिळाला नाही म्हणजे हातभर. मनुष्य हतबल कधी होतो? उपाय मिळाला नाही. एखाद्या गोष्टीवर, एखाद्या दुखण्यावर इलाज नाही डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा मनुष्य हतबल. तसं संसार नावाचं दुःख तुमच्या आमच्या सगळ्यांना लावले आहे आणि ते साधी मलमपट्टी करून थांबणार नाही. त्याचं काय केलं पाहिजे? ऑपरेशनच केलं पाहिजे. आणि संसाराचं ऑपरेशन इज इक्वल टू सद्गुरू भेटणे. हा, संसाराचं ऑपरेशन कसं करणार? सद्गुरू भेटतो तेव्हा ऑपरेशन सुद्धा न करता संसाराची चिघळलेली जखम बरी होते. याचं नाव संसार आणि दोन्ही समांतर. खरे सद्गुरू तुम्हाला कधीच म्हणत नाही संसारातून बाहेर जा, संसार सोडा. आहे की अजून महाभाग बरेच संसार सोडा. एक आमच्या ओळखीचे आहेत ते कोणत्या त्या गाई नवीन गिर गाईचं दूध विकतात, म्हणजे तोच त्यांचा बिझनेस. एक दिवस आले आमच्या घरी, त्या विवेक आमचा घेतो वाटतं. आमच्या रजनी मावशी आहेत ना, म्हणजे माझी बहीण, तिचाच मुलगा तो बिझनेस करतो. त्यांचे मित्र इथं आहेत आनंदनगर, ते देतात आम्हाला तसं फ्री. तर त्यांचा एक मित्र आहे. त्यांना म्हटलं काय चाललंय? म्हटलं काय नाही, मी हेच करतो. बरं ठीक आहे. किती मुलं मुली? काय नाही, एक मुलगा आहे. म्हटलं मग काय घातलाय का शाळेत? नाही नाही, शाळेत घालायचाच नाही. म्हटलं म्हणजे काय? हे ज्ञान दुसरं आलं. आई वडिलांनी शिकवलं. गाईंचं ज्ञान घेतलं, त्याच्यातून हे ज्ञान प्राप्त झालं. इतकं हे ज्ञान प्राप्त झालं की बायकोचं काय काय गाईंचं ज्ञान फक्त काय, तर गाय पवित्र आहे. परमेश्वरापेक्षा गाय मोठी झाली, तिथपर्यंत गेलेच नाही ते. गायच पवित्र. आणि गायीच्या पायाला हात लावला की मला सगळं मिळतं आणि मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर गाय देते. म्हणजे हे विपरीत ज्ञानाकडे येतात. सगळी देवळं मोडून काढली पाहिजेत गाई जर उत्तर द्यायला लागले. पवित्र आहे इथपर्यंत ठीक आहे. म्हणून म्हणलं नाही मुलाला घालायचंच नाही. मग त्या आईने काहीतरी चळवळ केली, काहीतरी निघून गेली, मुलाला घेऊन काय 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 केलं. यांनी परत बोलवले, मग आता मुलाला शाळेत घातलं, ते चालले. मला हे म्हणायचं आहे की भगवद्गीता निर्माणच ह्याच्यासाठी झाली की जे चिखल आहे ना जो जगामध्ये, तो काढण्यासाठीच भगवद्गीता झाली. फक्त ऐकतील तेवढ्याच लोकांना समजतं, ते आणखी दुःखाची बाब आहे. न ऐकणारे जगात खूप आहेत. चिखल आहे आपल्या भोवती सगळा. चिखलात आहोत, पण चिखल अंगाला लागू द्यायचा नाही. इज इक्वल टू भगवद्गीता. आपण कुठं आहोत? चिखलात. आपण काय पवित्र आहोत? आतून पवित्र आहे, बाहेर काय? आपण कुठे उभे आहोत? चिखला. विपरीत ज्ञान काहीतरी प्रकट व्हायला. चिखलातच आहोत सगळे.
आपल्या भोवती त्रिगुण आहेत, आपल्या भोवती अवगुण आहेत, आपल्या भोवती काय ते परनिंदा आहे, शास्त्र वेड आहे असं म्हणणारी सगळ्या पिढ्या आहेत आता. सगळं आहे आपल्या भोवती, काय नाही. तसं आहे. चिखलातच आपण उभे आहोत. कमळ कुठे येतलंय? हा. म्हणून तुम्हाला आम्हाला ज्ञान होत चाललंय हळूहळू. म्हणून कमळ आहे, चिखलात आहे, परंतु ते कमळच असं भगवान श्रीकृष्ण सगळ्या जगाला समजवतात. बाबा, या जगामध्ये तू जन्माला आलास ना तरी ठीक आहे, पण तू ज्ञान घे. कोणतं ज्ञान? हे ज्ञान. मनुष्यपणाला आपण आलो, मोठे झालो, आपल्याला कळायला लागल्यावर भगवद्गीतेतलं ज्ञान बघ, मी काय सांगितलं ते बघ, त्याचा अर्थ समजावून घे, आणि तुझ्या नशिबानुसार, तुझ्या भाग्यानुसार तुला सद्गुरू मिळाले, मोक्षाला नेणारे तर अतिउत्तम. नाही मिळाले तर फक्त ज्ञान तरी घे आणि जीवन घालव, असं सांगतात. आपल्यासारखीच माणसं तिथे पण भेटली त्यांना, चिकार, दुराग्रही, लोकांच्या चाड्या करणार, असेच माणसं होती तेव्हा. अर्जुन खाली बसला, त्याला असह्य झालं. त्याला वाटलं की नाही, हे यांचंच काहीतरी चुकते. उगीच काहीतरी सांगतात ना, माझ्या नातेवाईकांना मारून काय यांना पुण्य मिळणार आहे का? नाही, मला तर नाहीच. यांना काय पुण्य मिळणार आहे का? यांना काय मिळणार आहे? म्हणून सांगतात द्रोणाचार्यांना मार. तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा, मी पार्थू द्रोणासारखे, जेणे धनुर्वेदू मदतीत. त्याला मी कसं मारणार? इज इक्वल टू अज्ञान. म्हणजे हे काय बोलतोय? मोह, आपल्या गुरुविषयीचा मोह. मी पार्थू द्रोणाचा केला, जेणे धनुर्वेदू, धनुर्वेदाचं ज्ञान मला दिले. मग मी पार्थ द्रोणानेच मला जन्माला घातले असं मी समजतो. असं द्रोणाचार्य इतके पूज्य, आणि तुम्ही सांगताय मला मारा. मी नाही मारणार. एक. दुसरं सगळं भीष्माचार्य. भीष्माचार्य तर अजून आहेत, आणि त्यांनी तर पुरं कौरव कुल सगळं तर त्यांचंच याने झालंय, उद्धारले. त्यांनाही मी नाही मारणार. म्हणजे मला तर करणार काय? भगवान श्रीकृष्ण प्रश्न शेवटी हात धरला, उचलला, रथात बसवला आणि सांगितलं, चल. शिष्य योग्य आहे परंतु अज्ञानी आहे, अशा साधकाच्या शिष्याला गुरु मुद्दामच हाताला धरून उचलतात आणि मुद्दाम अनुग्रह देतात, आणि मग शिष्य हळू 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 कळतात, मुद्दामच देतात अनुग्रह. तसा अर्जुनाला हात मोडला, अनुग्रह दिला, मस्तकावर हात ठेवला, कानात मंत्र दिला. अध्याय क्रमांक 1. म्हणजे मंत्र दुसऱ्या अध्यायात दिला. एक अध्याय सगळ्या त्याच्या चाहड्या ऐकून घेतल्या. नंबर 2 अध्यायात त्याला मंत्र दिला पहिल्यांदा, की ह्याचं हे काय कटकट बंद होणार नाही. आता ह्यांना आपण काय करू? मंत्र देऊ. कोण आलं? सोनेकर आले. आता आपल्या विषयाला सुरुवात होईल. कळलं? ही झाली भगवद्गीतेची सुरुवात. म्हणजे अनुग्रहानंतर तुमच्या आयुष्याला जी सुरुवात होते ती ही आत्ताची सुरुवात आहे. आणि सुरुवातीपासून शिष्यांनी ठरवायचंय की आपल्याला एच देही एच डोळा, म्हणजे याच जन्मी मला मोहापासून दूर झालं पाहिजे. मोह फार वाईट, काय सगळं वाईटच. मोह काय, क्रोध काय, पुढं काय? बोला बोला. काम तर सर्वातच वाईट. क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, षड्रिपू सगळे वाईटच आहे. भगवान श्रीकृष्ण याला षड्रिपू म्हणतात. आपण आपले नातेवाईक असतात त्यांना रिपू म्हणजे शत्रू म्हणून. ठीक आहे, तुम्ही काय एवढे गंभीर नाही?
त्यांना आपण शत्रू म्हणतो. शत्रू आत आहे ही जाणीव जेव्हा झाली तेव्हा ज्ञान आत गेलं, शत्रू बाहेर आला. ज्ञान आत जायला पाहिजे. ते केव्हा जाईल? शत्रूंना बाहेर घाल तेव्हा. हे ज्ञानाचे सगळे शत्रू आहेत. काम काम तपश्चर्या करणाऱ्या मनुष्यांचा हळूहळू कमी झाला पाहिजे. हळूहळू, जल्दी नाही. आयुष्य पडले पण तरी काम हा शत्रू शेवटपर्यंत कमी होणं अवघड आहे. जाऊ दे, ईश्वर बघून घे पुढं. क्रोध, क्रोध मात्र झाला. क्रोध काय झाला पाहिजे? क्रोध आपल्या हातात. कामाची निर्मितीच अशी आहे बस. क्रोध, हा, लोभ, हे सगळे एकामागून एक असतात. एखाद्या व्यक्तीचा काम एखाद्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण झाला तर तो एकदा काम पूर्ण करून चालत नाही. पुन्हा त्या व्यक्तीला म्हणतो नाही नाही. कुठलं काम म्हणजे इच्छा, कोणती इच्छा असा आहे. म्हणजे लोभ, मोह. लोभ झाला तेवढा पुरता, पण नंतर पण पुन्हा पुन्हा काय होतं त्या वस्तूचा? पुन्हा मोह. आणि पुढं काम, क्रोध. आणि ती वस्तू नाही मिळाली म्हणून काय होतो? क्रोध, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर. या षड्रिपुंनी मनुष्य पूर्ण घडवत आणलेलं सुद्धा बिघडून जातं असं होतं. हे सगळं सांगताना भगवंताला किती कष्ट पडले असतील. अर्जुनाला युद्धात, युद्ध आहे दिवसभर. पहिल्या दिवशी सगळा बोध केला, पण किती दिवस युद्ध चाललं? 15 दिवस. पण त्या 15 दिवसात प्रॅक्टिकल करून घेतलं देवा. हे बघ हे असं आहे, हे बघ हे असं आहे, हे बघ असं आहे. हा मोह आहे, हा मत्सर आहे, बघ तुला काय काय करायचं असं सांग. आणि तिकडे सगळे ज्ञानी होते. भीष्म, द्रोण, सगळे काय थोडे दुर्धाचार्य होते सगळे. भीष्म किती ज्ञानी होते, तरी शेवटी शरपंजरी पडले. पडले की नाही? शेवटी विचारलं देवा, मला असं मरण का आलं? असं मरण का आलं? तेव्हा भगवंतांनी एक गोष्ट सांगितली. भीष्मा, तुम्ही राजपुत्र लहान होते ना, ते राजपुत्र जेव्हा शांतनु राजाने दरबारात आणलं तेव्हा, हा गंगेचा मुलगा ना भीष्म. तुम्ही दरबारात आलात तेव्हा ऑलरेडी गंगेचा मुलगा म्हणजे समजदारच होता. पण दरबारात आलात तेव्हा गर्विष्ठ झालेला. रथातून गावात निघाले, मिरवून रथ चालला होता. त्यांची चूक नाही त्याची. पण रथाच्या पुढे एक सरडा, बघा आता कुठून काय काय चालू होत. सरडा आला म्हणजे आपल्या हातून ज्या चुका होतात त्या चूक की बरोबर हे कोण ठरवलं? म्हणून आपल्याला युक्ती काय शिकवली? प्रत्येक कर्म अर्पण. झालेले वाटते काय? प्रत्येक कर्म अर्पण हे. म्हणून युक्ती सांगितली. म्हणजे भीष्मांनी ते तो सरडा म्हटले की थांबा, हे थांबा, सरडा आलाय त्याला काढू. तर ते काढून रस्त्याच्या कडे ठेवायचं की नाही हळूवार. त्यांनी उचलला, लांब दिला फेकून. फेकून दिलेला सरडा सगळ्या बाबळीच्या कुंपणावर असा पडला. सरड्याला काय टोचलं? भीष्मा, भीष्मराज, तुमच्या अंगाला तेच काटे बाण म्हणून दाखवत असतात. कर्म कोणतंच मनुष्याला चुकत नाही. भगवत भक्त जर असेल म्हणजे तुम्ही आम्ही, त्यांचं कर्म, चुकलेलं कर्म इथेच देव फेडून घेतो. विषय सांगितले. चुकलं चुकतं की आपण चुकत इथेच देव घेतो. म्हणजे आपलं तर त्याच्यावर ओझ आहे ना. आता आपल्या वडिलांनी ते दबले गेले फार.
काय दबले गेले? तुम्हाला मुक्त करायचंय, कारण आम्ही बसलो नाही तर हट्ट झाला. माझ्या एवढ्या भक्तांना मुक्त करा. मुक्त करायला भक्त तसे पूर्ण हे झालं पाहिजे. पुन्हा काय चुकलं भक्ताचं तर म्हणतो चुकलायच आहे, आता काय करायचं? मग पुन्हा देवाला ध्यानाला बसायचं. देवाला सांग, हा भक्त चुकला, जरा घ्या सांभाळून. घ्या सांभाळून म्हणजे त्या रेशनिंगचं दुकान आहे काय नाही. घ्या सांभाळून, द्या 5 लिटरला असं एक काय, घ्या सांभाळून. तसं मध्ये सद्गुरू आहेत म्हणून ते सांभाळून घेते, बाकी काय. बाकी सर्व शिष्यांना त्यांना मुक्तच करायचं आहे. पण एखादा साधक नाहीच बरोबर वागला, सगळ्या नियमांच्या विरुद्ध वागला, त्याचा तो मार्ग आहे पुढच्या जन्मी. तर पुढच्या जन्मी वेळ मिळेल, जन्म चांगला येईल, मनुष्याचा येईल, नंतर सगळं होईल. पण साधना करावीच लागेल आणि पुन्हा उशीर होईल वगैरे. म्हणून कर्मांकडे लक्ष द्यायला सांगितलं. आता मुख्य अभ्यास तुमचा काय पण तुम्ही कामं सगळी करा, लक्षपूर्वक करा. आपण हे काय करतो आणि प्रामाणिक करतो इकडे लक्ष, हे फार महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी किंवा भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी सांगितलं, मोघाशा मोघ कर्माणा मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनी श्रिता. म्हणून सांगितलं, साबरी वाढीनल्या सरळा वरी फळनाथ पोकळा कास्तन झाले गळा शेळी येत. शेळीचं स्तन असतं मग गळ्याला, त्याचं दूध निघेल का? नाही. तसं कर्म करू नको. सारं कर्म असं कर की त्याचा काहीतरी उपयोग होईल तुझ्या जीवनात. साधना कर. आता आली साधना, गेली साधना, कुठे गेली? गेली वाऱ्यावर. साधना रोजची झाली तर आपल्या पहिल्या साधनेमध्ये त्याचं भर पडली पाहिजे. भर पाडा. साधना नसती केली अजून गेली वाऱ्यावर असं म्हणून तुम्हाला स्वतःला समाधान झालं पाहिजे. साधना किती दिल्यात तुम्हाला? बोला. प्रथम पहाटे ध्यान साधना, पुढं साधना किती केली? पहाटेपासून सुरुवात कर, पुढे सूर्योपस्थान, जपयज्ञ, पुढं सगळं साधना आणि अर्पण क्रिया 3-4 वेळा होतो. 3-4 वेळा अर्पण होत फक्त. तुम्ही सांगितल्याप्रमाणे होतं. बरं, मी 3 वेळा सांगितलं, ठीक आहे. हे जर रोज शुद्ध मनाने आणि व्यवस्थितपणे कर्म करून जर रोज डेली आपण जसं पाहिजे तसं, जसं सद्गुरूंनी सांगितलंय तसं जर आपण अर्पण करीत गेलो तर आपल्या खात्यामध्ये काय वाढेल? बोला. पुण्य वाढेल. आणि ते कोणतं पुण्य असेल? शुद्ध पुण्य असेल. शुद्ध पुण्याने काय होईल? बोला पटपट. आपलं मन शुद्ध होईल. पहिली गोष्ट, मन शुद्धी झाल्यावर काय शुद्ध होईल? बुद्धी शुद्ध होईल. बुद्धी शुद्ध झाल्यावर काय होईल? हे ज्ञान समजेल. चित्त शुद्ध होईल. मग हे ज्ञान समजेल आणि समजलेल्या ज्ञानाने माणूस कधीच वाया जाणार नाही. आपला कारखानाच वेगळा काय विवेक बुद्धी जागृत राहते. हा, विवेक बुद्धी, सतसत विवेक बुद्धी. आणि रात्री काय करायचं? झोपताना मांडी घालायची, किंचित श्वास वर घ्यायचा, देवाला आठवायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, हे भगवती, दिवसभर केलेली कर्म आपल्या चरणावर. चरण कुठे आहेत प्रभूचे? हा, आत्मरूप गणेशू केली म्हणून आत्मा इथे आहे, आत्मा गुडघ्यात नाही. आता म्हणून गुडघ्यात सांगा आत्मा कुठं आहे? माहिती असं नाही तर नसं, लक्षात ठेवायचं. कधी लागले लग्न? त्या दिवशीच
हा? 8 का 10? फार उशीर हो, एवढा उशिरा लग्न असतं. मग मी आले शेवटी 7:30 7:15 आणि ते स्वागतालाच वेळ चाललाय सगळा. लग्नाची वेळ किती? हा मग म्हणजे मुहूर्त कुठे गेला त्याचं काय पाहिलंच नाही. बर, म्हणून आपल्याला जे प्रॅक्टिकल अभ्यास दिले ते फार महत्वाचे. एकीकडे थिअरी आहे प्रवचन श्रवण करणे आणि दुसरीकडे प्रॅक्टिकल आहे हे करणे. बरं, पुढे आता यांनी काही उदाहरणं दिली तिथं. मग अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा असे सगळेच लोक जन्माला येतात, सगळं चाललंच आहे दुनियाचं रांडगाड, त्यात कोण असं असतं की जे लोकांना शिकवतात किंवा संत आपण म्हणतो ते असतात की नाही? तेव्हा भगवंतांनी उत्तर दिले, अर्जुना महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतीला माझे. अर्जुना, काही लोक दैवी प्रकृती घेऊनच जन्माला येतात. ती प्रकृती घेऊन येतात, दैवी प्रकृती आश्रिता. त्यांच्या देहाच्या आत दैवी प्रकृतीचा वास असतो. भजत्यान्य मनसो ज्ञात्वा भूतासी मम. आणि अनन्य गुण ते अखंड मलाच नसतात. बरं, आता त्या काळी शिक्षणाची प्रथा वेगळी होती. ऋषीमुनींनी काही शिकले नाहीत असं वाटतं आता. ऋषीमुनी नुसतेच झाडाखाली जाऊन ध्यान करतात. झाडाखालीच बसून गुरूंनी सांगितले तसा मंत्र जपला आणि ध्यान झालं. ध्यानाने ऑर्डर्स येतात, बळा तू हा अभ्यास कर, मग पुन्हा ध्यान करायचं आणि पुन्हा वरूनच जे येतं ते लक्षात ठेवायचं किंवा लिहून काढायचं. आपलं आकाशातल्या ताऱ्यांचं कोणी लिहिले? भृगु ऋषींचं फार आश्चर्य वाटतं. आकाशातले तारे बघायला किती त्रास पडत होते मला सांगा. सारखं मानगुटा असं करून वर बघायचं, ते पण रात्री. पण तारे तर बघितलेच असते. एकेका ताऱ्याचं ग्रहण करून मग ध्यान लावून बसायचं. आणि त्यांनी सांगितलेलं ते तारे प्रसन्न झाले. त्यांनी सांगितलेलं ते ज्ञान लिहून केवढा मोठा ग्रंथ आहे भृगु ऋषींचा. आणि त्याच्यावर आपला देश चालतोय लक्षात. अमेरिकेतले इंग्लंडमधले काय त्यांचं काय मला माहिती, पण भारत देश तर त्याच्यावरच चालतो. भृगु संहिता कळलं, मोठा ग्रंथ असा आहे. नंतर दुसरे काही ऋषी आहे. प्रत्येक ऋषींनी वेगवेगळं संशोधन केलेलं आहे. ते आज त्याच्यावर आपला भारत चालतो. काहींनी भविष्याचं केलं. भविष्य कोण सांगणार आहे? ना भविष्य भृगु संहिता असते. भृगु संहिता. आणखीन एक आहे का कोणीतरी? पराशर. व्यासांचे वडील पराशर. इतके विद्वान ही माणसं की त्यांनी जगाचा आढावा स्वतःच्या ज्ञानाने केवढी बुद्धी असेल गोळ्यात. ही फक्त एकच आहे की ईश्वराला मानणारी बुद्धी आहे. म्हणून बुद्धीचं एकाग्रता करून शक्ती स्थापना अंतःकरणात करून त्यांनी ते विश्वाला दिले. आणि ती किती वर्ष झाली असता आता आपल्या काही सांगतायत की त्यांचा काळ कोणता. तेवढी वर्ष ते ज्ञान जिवंत आहे. म्हणजे ते किती वर्ष जिवंत आहे? गेलेलेच नाही. कोणी भविष्य ज्ञान सांगितलंय, कोणी काय सांगितलं. ऋषीमुनी सगळे ध्यानच खूप करायचे नाही का त्यावेळेला? ध्यानच, ध्यानावरच जास्त हा फार जुना काळ. सगळे
संशोधन म्हणजे त्यातच सत्ययुग केलं. आहे, सत्ययुग आहे. सगळ्या प्रकारचं संशोधन त्यांनीच केलं, त्यांनीच केलं, ध्यानानेच. ज्ञानानेच केलं. इंग्लंड अमेरिकेचे लोक इकडे येऊन आपल्या त्या ग्रंथांचं पुन्हा वाचन करतात की काय आहे हे आम्हाला माहित नाही असं. ठीक आहे. आणि प्रत्येकाचं कर्म त्याच्या जीवनाला योग्य अयोग्य दिशा द्यायला कारणीभूत ठरतं. कर्मच शेवटी श्रेष्ठ आहे. मी जाताना एखादा गरीब चाललाय म्हणून प्राणी, त्याला मुद्दाम काटा टोचला, त्याला त्रास झाला, इतकं सुख आहे. म्हणून संत श्रेष्ठी लोक जाताना असं बघत नाही, खाली बघत जातात. त्या माझ्या पायाखाली एकही जीव येऊ नये असं त्यांचं दृढ हे असतं, दृढ हा निश्चय की माझ्या पायाखाली कुठल्याही जीवाची हे होऊ नये, हत्या होऊ नये. कळलं? इतकं सूक्ष्म ज्ञान आहे. कुठल्या कोणाही जीवाचा माहिती आहे त्यांना की प्रत्येक जीव त्याचा आहे. प्रत्येक जीवात तो आहे, आत्मा आहे. ज्या अर्थी आत्मा आहे त्या अर्थी देव आहे. आत्मा आहे त्याचं देव नाही. प्रत्येकाला तुम्ही जाणायला शिका, प्रत्येकाला सांभाळायला शिका. आता आपल्या इथल्या भाषेत एवढंच सांगितलं, तुम्ही प्रत्येकाला जाणायला शिका, प्रत्येकाला सांभाळायला शिका. जाणलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला पण जाणतंय, इथं परिभाषा अगदीच अलीकडची. आम्हाला कोणी जाणलंय तेव्हा यांना जाणायचं होतो हेच. आम्हाला कोण जाणतंय तेव्हा यांना जाणून काय घेणं काय. घेणं देणं एक बाजू, जाणणं दुसऱ्याचं दुःख जाणणं हाच खरा परमार्थ. कोणाला भूक लागली, दुःख आहे. आता 10-12 दिवस झाले विनायकपुरमला मी होते, चतुर्थीला गेले, संकष्टीला पुन्हा विनायकीला गेले. तर माझ्या नजरेत आलं इतकं ऊन आहे, प्रचंड ऊन, आणि सगळे प्राणी असे कळवळले, पाणीच नाही कुठं. मग मी काय केलं, कुंभारवाड्यात गेले, त्यांना बरोबर घेऊन गेले. कुंभारवाड्यात गेले, तिथं आणली 5-6-7-8 भांडी ती आणली, त्यांनी मला आणून दिली. आणली आणि तिथं सगळीकडे भांडे ठेवली. पांडुला म्हणलं ती जमिनीत हे कर, छान फिक्स कर. सगळ्या टेकडीवर भांडी, त्याच्यात पाणी, सगळी पाखरं आनंदित, वा वा वा. त्याने मला आनंद झाला. इतकं सुंदर मला पाहायला. उरलं गोष्ट आमच्या टेरेसची, आमच्या वर टेरेस आहे, तिथेही तसंच एक भांड उरलं, ते वर घेऊन ठेवलं. रोज सकाळी मला ड्युटी आली. पहाटे उठतो आपण ध्यान वगैरे, पण सकाळी 6:30-7ला ती बादली उचलायची, वर घेऊन ती मला ड्युटी आली, पण ती मी करते. म्हणजे हे जीव जाणणे हा एक भक्तीतला फार सुंदर प्रकार आहे, फार सुंदर. की म्हणजे आता खूप कलियुग असेल, कुठे गेले सगळं मला माहिती आहे, तरी पण हे खूप सुंदर आहे. आणि पशु पक्षी प्राणी यांना जाणं, जाणायला खूप छान आहे. जाणं तुमच्या पुण्यामध्ये भरपूर भर पडेल जर जाणलं तर. आणि तुम्हाला सवय लागेल तुमच्या प्राणाला की एकमेकांना कसं जाणायचं. लक्षात आलं तुमचं? आपल्याला सवय लागेल की आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना, आपल्या जावा भावा कोण असतील, त्या काय संकटात असतील, अडचणीत असतील, कसं जाणार. एखादं जाऊ आजारी नाही, बघेल तिचं ती, आपल्याला काय करायचं. आणि तिने कुठे माझ्या वेळेस केलं सोडून द्या, तसं नाही. आता हे वेगळं आहे, सोडून द्या, मनाचा मोठेपणा करा. असं जर केलं ना तर तुमच्या एक लक्षात येईल पुढं मागं कधीतरी, की जेव्हा आपल्याला काही प्रसंग येतो तेव्हा कोणीही माणसं उभी राहतात.
त्या त्या पुण्याईने. म्हणजे हे एक महत्त्वाचं आहे जीवनातलं सूत्र, की एकमेकांना सांभाळण्याचं जे ज्ञान आहे ते हे आहे. कळलं? ते पण भगवंताने सांगूनच ठेवले. साधी साधी तत्व आहेत, पण ती जीवनात उपयोगी आणण्यासारखी आहे. अर्जुनाने विचारलं, तुमचे भक्त कसे असतात? माझे भक्त असे असतात का? फळदिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे दे. जैसे जीव मात्रा असे खा, खालावती पोळपाट नाही. बोला की पोळपाट. फळदिया तरुची शाखा, म्हणजे सद्गुरु हे ओळी खूप वापरायचे. फळदिया तरु, जो मनुष्य आयुष्यामध्ये झालं सगळं या ज्ञानाने समाधानी होतो, तो समाधान असणारा साधक माझा अर्जुना असा असतो. फळलिया तरुची, झाडांना फळ आल्यावर झाड असं जात नाही काय वर. फळ आल्यावर काय होतं? खाली बघतं. म्हणजे काय होतं? नम्रपणा स्वीकार. ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याने नम्र झालं पाहिजे, असं आगाऊ नाही झालं. ज्ञान चालला सोबत खाली बघ. ज्ञान आहे हे खाली बघण्याचं सुद्धा कळेल. आमच्या ओळखीचे एक स्वामी होते, म्हणजे मी तेव्हा तुमच्यासारखे होते साधक, पण ते त्या आमच्या गुरुजींकडे ते यायचे नाही. गुरुजींना विचारायचे की कसे ते रस्त्यावर चालले, म्हणजे असे चालले. ते पण आधीच आहे सगळं रोडनी, सगळं जर पाहिजे, पण आम्हाला इतकं विचित्र वाटायचं. ते आम्हाला खूप विचित्र वाटायचं. कोणते स्वामी आपले? कुलकर्णी गुरुजी. ते म्हणायचे मी काय करू, मला बाहेर दिसलं की सगळं असं वाईटच दिसतं. सगळे किडे माकोडे माझ्या रस्त्यात आहेत, त्यांना मी बाजूला नको करू तर काय. कसं काय असे म्हणायचे. आमच्या गुरुजींनी कधीच तसं केलं. एखादा गुरु का पडतो? 100% गुणांनी गुरुजींना पारखूनच मी गुरु केले. असं नाही. मला खूप गुरु भेटले आणि मला खूप माणसं भेटली जगामध्ये, शिकवणारी, सांगणारी, ऐकणारी. जवळजवळ वयाची 40 वर्ष निघून गेल्यानंतर सद्गुरु मी मला भेटला, आणि तो खरा भेटला. खऱ्याला फार महत्व आहे. भक्ती शिकायची तर खरी, खोट्या भक्तीच्या नादाला ते तसलं काय सगळ्या जगामध्ये आहे, थातूर मातूर. भक्ती शिकायची खरी, पण सद्गुरूंना भेटले तेव्हाचा हा विषय आहे. कुलकर्णी गुरुजी घरी आले, त्यांना आम्ही काय महाराजच म्हणायचो. ते घरी आले ना, आणि कोणाला काय शिबिर वगैरे काय द्यायचे थोडीफार, तर शिबिर देणे बघा. आपलं ध्यान कमीच करायचं आणि शिबिर माणूस असं नाही चालत. सपाटून ध्यान केलं पाहिजे. मग थोडस गुरुचं नव्हतं स्पर्श. ध्यान 0, कुंडलिनी पार खाली तळाची, म्हणजे आम्हाला शिबिर द्या आम्हाला, असं नाही चालत. तुम्ही सपाटून ध्यान करा. मग एखाद दिवशी शिबिर घेतलं की कुंडलिनी काय होईल? ऊर्ध्व जाईल, मदत होईल. सद्गुरूंची फक्त मदत घ्यायची आहे. बाकी विहिरीत उतरायचं आहे आपणच, चढायचं पण आपण. स्वतःच तिथं आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार आहे का? नाही. मग ते कुलकर्णी गुरुजी असे. मी एक दिवस विचारलं महाराजांना, आम्ही चाललो रस्त्याने, ते पुढे चालले 2 पावलं. म्हटलं गुरुजी हे काय? ते म्हणले नाही, त्यांना सगळंच वाईट दिसते. मी का हसले. मोठ्यांना हसता येईल, त्यांना सगळे याच्यात जीवजंतू दिसतात. म्हटलं जीवजंतूने जायचं कुठं? असं आहे. तू जन्माला आलास, तू पण एक जंतूच आहेस ना. काय तुझी किंमत आहे सांगा ना आम्हाला. तुम्ही काय, मी काय, कोणी? असं आहे.
आपण आलो जन्माला म्हणजे काय केलं दुनियेत, काय पराक्रम केले, काय केले, काय काहीच नाही केलं. आत्ता करा पराक्रम, आत्मज्ञान संपादन करा म्हणजे खरा पराक्रम. दिव्य ज्ञान परक हे करा, दिव्य ज्ञान घ्या, हा अंगीभूत करा म्हणजे खरा पराक्रम. स्वतःचा स्वतः प्रकाश दिसू दे शरीराच्या बाहेर आले. दिसतो का? कोणाला दिसला? बरोबर यांना दिसतो. आपण ध्यानाला बसलो, आपल्या शरीराच्या इथे बाहेर प्रकाशाचे पट्टे दिसले पाहिजे. किंवा दुसरी एक गोष्ट, आपल्या शरीराच्या बाहेर प्रकाश चाललाय असं दिसलं पाहिजे. हा सुंदर, ते खूप दर्शन सुंदर आहे की मी चाललेली आहे किंवा मी बसलेली, माझ्या देहाच्या बाहेर प्रकाश चालला. आपल्या इथे एक सुंदर आहे दिव्यत्व. मी इथं बसले ना, पूर्वी मला छंद असायचा की गुरुजींनी एक गोष्ट सांगितली की ती घरी जाऊन करायची, केली, पण पाहिजे कुठं? कालांतराने ते तर नव्हते तेव्हा, हे झालं तेव्हा ते नव्हते, पण मला ती सवय होती पाहिजे. मग मी इथं बसायची एकटीच आणि इथून इतकं त्यांच्याकडून इथं किती येतं ते बघायचे. संपूर्ण वर्तुळ असो प्रचंड तेजाने भरलेलं आहे असं पाहिजे. दिव्य तेज, दिव्य प्रकाश, दिव्य तेजनी तेजाचे असं प्रभुजी मी अंगावरती लेली तेज, हे म्हणजे तेज. कळलं? असं आहे. असं शिष्य निघालेच पाहिजेत, नाही कसं. म्हणून काय सांगत होते मी, कुलकर्णी गुरुजींना असं दिसायचं सगळं. म्हणजे कुठपर्यंत चालायचे म्हणजे चालतं तोपर्यंत तसं चालतं. म्हणजे विचित्र काहीतरी करायचं, आपल्याकडे लोकांचं लक्ष गेलं पाहिजे असं. महात्मा कसा पाहिजे बाबा? आला गेला कळला नाही पाहिजे कोणा, त्याला म्हणतात मान. कळलाच नाही पाहिजे कोणाला, उसको कहते महात्मा. लोकांनी म्हणलं पाहिजे ते आले गेले ते हे बरं का, ठीक आहे. आमचे गुरुजी किती साधे होते. सुरुवातीला काय झालं माहिती, एक दिवस अनुग्रह झाला आमचा माझा, आणि जवळजवळ 2 आठवडे वगैरे झाले, काही जास्त दिवस नव्हते झाले. आणि आपल्याला कामं असतात ना घरची, ड्युटी, घरची कामं, म्हणून जास्त काय भेट वगैरे झालीच नाही 2 आठवडे. आणि एकदम गुरुजी शर्ट पॅन्ट मध्ये माझ्या घरी आले, मला ओळखूच येईना गुरुजी. इतकं मला खजील झालं, ओळखूच येईना. पण 2 सेकंदात माझी ती पेटली. मी लगेच चरणावर पाणी घातलं, गुरुजींना बसा म्हटलं, बसले. पण मी नंतर विनंती केली गुरुजींना, गुरुजी मी एक विनंती करू आपल्याला, माझी जशी फसगत झाली आता तसे कोणाचे होऊ नये म्हणून मी एक विनंती करते. म्हटले काय बाबा विनंती काय? किंवा असं याच्यात आले, बाबा बाबा म्हणायचे. काय बाबा? तर म्हटलं की प्लीज आपण पोशाख घालायचा, धोतर शर्ट, तो तसा म्हणजे महाराजांचा असा. कोणी तुम्हाला आम्ही ओळखणार नाही, पण खरा गुरु आहे. त्यांनी माझं एक शिष्याचं म्हणणं, किती सामान्य शिष्य होता, आता पण तो सामान्यच, किती सामान्य होता. माझं म्हणणं त्यांनी दुसऱ्या दिवशी मी पाहिलं तर असं पोशाखात होतं. आणि त्याचं कारण आहे, पोशाखात असल्यावर मनुष्य काय होतो, ओळखू शकतो. आता माझा असा पोशाख असं तुम्ही विचारा, मी कुठे पोशाखात? आमच्या पोशाखाची एक कहाणी झाली. मी पण जेव्हा मला सद्गुरु स्थान मिळालं, मी पण पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज घालून व्यासपीठावर येऊन बसायची. तिथे होतं बसायची की 2-3 वर्ष झाली. दादा असताना पांढऱ्या साड्या नेसल्या, एकदम प्रचंड वैराग. आत होतच ते, बाहेर फक्त दाखवायचं. ते तसं मी राहायची. दादा पण काही नाही म्हटलं, कधीच नाही. आणि दादा गेले त्याच्यात, आणि मला वाटतं एखादा महिना किंवा 15 दिवस झाले असतील. मध्यरात्री मला स्वप्नामध्ये महाराज आला, तो समोर आला. साड्या नाहीत का दुसऱ्या? ओरडले, एकदम ओरडले, इतके ओरडले जोरात.
दुसऱ्या साड्या नाहीत का, अंगावर सारखी पांढरी साडी का? म्हटलं गुरुजी तेवढ्याच्यात गुरुजी तो पोशाख आहे ना आपला, नाही चालत तसं. तुमचा पोशाखासाठी जन्म नाही, तुमचा जन्म सर्वांसाठी आहे. आई म्हणून जन्म आहे. मग तुम्ही तसे राहा, आई सारखे राहा. पोशाख बाबा नका. मग काय तर दुसऱ्या दिवशी उठले, मग तेच पुन्हा दादा होते तेव्हा. दादा गेल्यानंतर पुन्हा एकदा तसं झालं. 15व्या दिवशी तर दादा गेले आणि 15व्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर आले का? गुरुपौर्णिमा झाल्यानंतर 15व्या दिवशीच गुरुपौर्णिमा होती. ते सगळं आमचं आटोपलं. मग मी मनात ठरवलं की आता घरात रडत घरात सारखं बसण्यापेक्षा शिष्यांना कोण आहे शेवटी? शिष्य हे सद्गुरू म्हणून पाहतात. शेवटी मी मनाशी निश्चय केला की नाही, साधकांसाठी आपण व्यासपीठावर जायचं ठरवलं. आणि मग मी दुसऱ्या दिवशी यायचं ठरवलं. पण आता गुरुजींनी तर निक्षून सांगितलं की साडी रंगीत नेसा, काठाची नेसा. आता कसं व्हायचं? म्हणून मग मी काय असं चिंतेत इतक्या बसले होते. आदल्या दिवशी 14 तारखेला तेवढ्यात माझ्या घरी 5 सुवासिनी स्त्रिया आपल्यातल्या साधकांच्या. त्यांनी मला सांगितलं, नवलेताई कुंकवाची कोयरी आणा. म्हटलं म्हणजे काय? आता साडवं तिडवं कुठे बोलताय? म्हटलं नाही त्या आणा. चांगल्या ब्राह्मण सुवासिनी होत्या. तुम्ही तेव्हा ड्युटीवर होता. आणि कोण होतं माहिती आहे? आमच्या गौरीच्या शिक्षिका पण होत्या. जोशी म्हणून बरेच जुने. तर म्हटलं की अहो असं कसं सांगताय तुम्ही? आता आजचा 14वा दिवस आहे, त्या 15वा दिवस. असं नका सांगू, वेगळं उलट. जगाच्या पलीकडे मला जायचं नाही. जगाची जशी रीत आहे तशीच मी राहणार. तर ते म्हटलं नाही, आम्ही आज पहाटे जेव्हा ध्यानाला सगळ्याजणी बसतोच की नाही, तेव्हा परमहंस आले आणि त्यांनी सांगितलं की नवलेताईंना तसं व्यासपीठावर आणायचं नाही. म्हणलं म्हणजे? त्यामुळे त्यांनी सांगितलं त्यांना रंगीत साडी नेसून, हळदी कुंकू लावून, मंगळसूत्र घालूनच व्यासपीठावर आणा. हा प्रकार आपल्या इथं घडलेला आहे आणि खूप खूप खरं आहे. याच्यातला एकही शब्द खोटा नाही. कारण याच्या अगोदर पहिल्याच दिवशी जेव्हा क्रियाकर्म करून आपण येतो, त्याच दिवशी पहाटे आमचे दादा म्हणजे माझे मिस्टर हे आमच्या भाऊच्या स्वप्नात गेले, म्हणजे बेवण्याच्या. पहाटे 5:45 आणि सांगितलं, रमेशराव काय झोपताय? महाराजांनी मंगळसूत्र काढून ठेवले. कारण तिकडे गेल्यावर माझ्या अंगाला कोणी हात लावला नाही, कोणी धजवलं नसेल, म्हणून मी सर्व स्वतः काढून ठेवून दिलं. मी ते पत्र पाहिलं आणि हिंदू धर्म संस्कृतीनुसार मी काहीच आगळीक करणार नाही असं मी ठरवलं. काढून ठेवलं सगळं, जोडवी, मंगळसूत्र, कानातलं सगळं लांब काढून ठेवलं, हे सगळं. तेव्हा आमचा भाऊ सांगत आला दुसऱ्या दिवशी. म्हणलं अगं प्रमिला, शामराव माझ्या स्वप्नात आले. म्हणले की ते महाराज तसे नाही आहेत, त्यांना ते सगळं घाला, त्यांना घालायची हे आहे परवानगी, काढायची नाही असं त्यांनी सांगितलं. मी म्हटलं भाऊ, हा तू माझा भाऊ आहेस म्हणून लोक म्हणतील, हे कितपत लोक खरे समजतील, म्हणून मग मी काय घालत नाही, राहू दे. 15 दिवस नाही घातलं. 15वीचा हा चमत्कार नाही. 5 सुवासिनींनी येऊन ते मला केलं. मंगळसूत्र घातलं, जोडवी घातली, मग ती काय थोडंसं कुंकू लावलं, बांगड्या घातल्या, साडी पण नेस, सगळं करून मी फक्त भरजरी साडी नाही, साधीच व्यासपीठावर बसली. आता 15व्या दिवशी सकाळी, हे झालं 14व्या दिवशी. 15व्या दिवशी सकाळी ही होती, काय होती? गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. सगळे साधक जमले. म्हणजे काही करू नका, एवढा वेळाचा शिरा करा, प्रत्येकाने प्रसाद घेऊन जा म्हटलं, बाकी काय करायचं. एवढं बोलते तोपर्यंत आमच्या ससूनच्या एक मुलीने ससून लावते. म्हणले तू खाली उतर असं म्हणायला. म्हटलं का?
त्यामुळे ती साडीचं सांगते तुला, तू एक तर पांढरी नेस नाही तर भगवी नेस, खाली उतर. मला 1 मिनिट बोलायचं नाही. तिथून जो हुकूम येतो तेवढाच मी पाळते. मला कोणत्याच माणसाने कोणतंच काहीच सांगायचं नाही असं सांगूनच टाकायचं. जशी जी गेली ती पुन्हा इथं अजून आलीच नाही. काय असं एक सद्गुरूचा शब्द खरा आणि दुसरा ईश्वराचा शब्द खरा. कळलं तुम्हाला? आता 7:45 झाले, खूप वाजलेले आहे. मी भगवद्गीतेचं सांगत होते तुम्हाला की भगवंताची सेवा करायची किंवा आपल्याला ज्ञान घ्यायचंय तर सद्गुरूंची पारख करा चांगली. हल्लीचे सद्गुरू आपण पाहतो सगळेच काय वाईट नाही येत असं, पण पारख करून सद्गुरू करा की बाबा आपल्याला कितपर्यंत ज्ञान आहे, कितपर्यंत काय आहे, खरे किती आहेत, खोटे किती आहेत, हे सगळं पारखलं पाहिजे. कळलं? ज्ञानोबा इथे हेच सांगतात. आणि ज्ञानेश्वराने सगळ्या ज्ञानेश्वरीवर आपल्यासाठी ज्ञान उघड केलं. हे ज्ञान असं की खरं आणि खोटं हे सांगितलं, ढोंगी आणि खरं हे सांगितलं. आणि शेवटी सांगितलं भगवंताने की मी सांगून तुला मोकळा झालोय अर्जुना, तुला जे घ्यायचंय ते योग्य असेल ते घे, नाही घेतलं तर तुझा बघ, अशी परवानगी दिली सर्वांना. आज आपण इथेच थांबूया. कुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. आपल्याला दुसरा विषय बोलायचा आहे. मग बरं, तुम्हाला एक सांगते की बहुतेक महाराजांना फार वेळ होणार आहे का थांबताय